देवघरातली मूर्ती कोणत्या मटेरियलची हवी ते आज सांगतो. ग्रंथांचे दाखले देतो. श्लोकाची फक्त एक ओळ सांगतो. वृद्ध पाराशर या ग्रंथात म्हटलंय, शैली दारुमयी हैमी धात्वा द्याक्कर संभवाम. संपूर्ण श्लोकाचा अर्थ असा की दगड, लाकूड, सोनं किंवा अन्य धातूची मूर्ती देवघरात ठेवावी. धर्मसिंधू या ग्रंथात म्हटलंय, सवर्णी राजती ताम्री मृण्मयी प्रतिमा भवेत. संपूर्ण श्लोकाचा अर्थ असा, सोनं, चांदी, तांबा किंवा माती यापासून बनलेली मूर्ती असावी. याशिवाय दगड किंवा कोणताही धातू, मोती, कास किंवा पितळ यापासून बनवलेली मूर्ती सुद्धा चालेल. काही ग्रंथांमध्ये लाख, मेण आणि गोमेद यापासून मूर्ती बनवावी असे उल्लेखही मला सापडलेत. श्रीमद भागवतात 8 प्रकारच्या प्रतिमा सांगितल्यात. दगडाची, सोन्याची, लाकडाची, लेप लावलेली, रंगानं काढलेली, वाळूची, मण्यांची आणि कल्पनेतच बनवलेली म्हणजे मनोमयी असे ते 8 प्रकार आहेत. थोडक्यात अनेक प्रकारचे मटेरियल मूर्तींसाठी चालतात, पण अनेक चालतात म्हणून प्लास्टिकची मूर्ती नका आणू. गणपती, लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या प्लास्टिकच्या पोकळ मूर्ती एका पुठ्ठ्याला चिकटवल्या जातात आणि त्याची फ्रेम तयार केली जाते. बाजारात ही फ्रेम सर्रास मिळते आणि तुम्हा मंडळींकडून सर्रास खरेदीही केली जाते. ही फ्रेम देवघरात ठेवण्यासाठी अजिबात योग्य नाही. राधे राधे.